पावसाळ्याच्या दिवसामध्ये गर्भवतींनी तिच्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी। लक्षात घ्या, पावसाळ्यामध्ये जे काही अस्वच्छता आहे, दमटपणा आहे किंवा वातावरणामध्ये आलेली जे काही पोल्युशन आहे, यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस हे खूप जास्त असतात आणि गर्भवतीची इम्युनिटी ही थोडीशी कमी झालेली असते आणि अशा वेळी हा जो काही इन्फेक्शनचा धोका आहे हा टाळावा, यासाठी पुढच्या या काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दरम्यान तुम्हाला ड्रायनेस आणि क्लीनलीनेस मेंटेन करणं गरजेचं आहे। जे काही तुमचे कपडे आहे, घराचं वातावरण आहे, घरातली फरशी आहे किंवा आसपासचं जे वातावरण आहे हे तुम्हाला क्लीन ठेवायचं आहे आणि ड्राय ठेवायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर असं लिक्विड आणि पाण्याचा समावेश करायचा आहे। तुम्हाला तुमचं शरीर हे हायड्रेटेड ठेवणं हे गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा आहार ताजा आणि सकस घ्यायचा आहे। बाहेरचे अनहायजेनिक जे काही फूड आयटम्स आहेत किंवा पॅकेट फूड आहे, केमिकल असणारे पदार्थ आहेत, यांचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही। घरामध्ये बनलेला पण ताजा असा आहार तुम्हाला घेणं हे गरजेचं आहे। जे पाणी तुम्ही पित आहात तर ते एकतर उकळलेलं पाणी असावं किंवा फिल्टरचं पाणी असावं। खूप जास्त वेळ उघडं ठेवलेलं पाणी असेल किंवा अन्न आहे हे तुम्हाला घ्यायचं नाही। खूप जास्त काळ कापून ठेवलेल्या भाज्या किंवा फळांचं सेवन सुद्धा या दरम्यान करायचं नाही। पावसाळ्याच्या दिवसामध्ये डासांचं प्रमाण थोडं जास्त वाढतं, तर अशा वेळी तुम्हाला मच्छरदाणी, रोल ऑन किंवा आणखी जे काही डासांपासून बचाव करणारे उपाय आहेत यांचा वापर करायचा आहे आणि डासांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे, प्रोटेक्टेड राहायचं आहे। चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर कुठे फिरायला जाता किंवा बाहेर वॉकला जात असता तर त्यावेळी कम्फर्टेबल शूज घालायचे आहेत। पावसाळ्याच्या दिवसामध्ये घसरण्याची शक्यता ही खूप जास्त असते आणि अशा वेळी नेहमी तुम्हाला कोणाला तरी सोबत घेऊन जायचं आहे। जे कोणी तुमच्या सोबत आहे त्यांच्या आधाराने तुम्हाला चालायचं आहे। शिवाय ग्रिप असणारे जे काही शूज आहेत, कम्फर्टेबल शूज आहेत, यांचा वापर तुम्हाला जरूर करायचा आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर झालेलं जे काही वातावरण आहे त्यामुळे आपल्याला एक मळब येतं, थकवा येतो, परंतु तरीही तुम्हाला हलका फुलका व्यायाम करणं आणि ऍक्टिव्ह राहणं हे गरजेचं आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त खुश राहायचं आहे, हॅपी राहायचं आहे, कारण या वातावरणामध्ये तुम्हाला स्ट्रेस येणं, थकवा येणं किंवा खूप जास्त आळस येणं यांचं प्रमाण थोडं जास्त वाढतं आणि अर्थातच जेव्हा तुम्ही अनहॅपी फील करता तर त्याचा इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली परिणाम तुमच्या गर्भावरती सुद्धा होत असतो। त्यामुळे तुमचा जो टाइम आहे हा तुम्हाला क्वालिटी टाइम मध्ये स्पेंड करायचा आहे। त्यासाठी तुम्ही रीडिंग करू शकता, छान असं गाणे ऐकू शकता, म्युझिक ऐकू शकता किंवा तुमचे जे काही छंद आहेत हे छंद जोपासू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान तुमचे जे काही डॉक्टरांच्या व्हिजिट्स आहेत किंवा फॉलोअप्स आहेत हे रेग्युलरली तुम्हाला घेणं गरजेचं आहे। जे काही शेड्यूल्ड वॅक्सिन्स आहेत किंवा सोनोग्राफीज आहेत या तुम्हाला वेळेमध्ये करायच्या आहेत। कोणत्याही प्रकारे तुम्हाला यामध्ये डिले करायचा नाही।